कारण महाभारतात कथा झालेली आहे. महाभारतात केव्हा कथा झालेली आहे? जेव्हा युद्ध झालं तेव्हा युद्ध झालेली आहेत. कारण पांडवांना गोत्रवध लागला म्हणा. आता देव होता त्यांच्याकडं, ते कसा लागू देईन म्हणून गोत्रवादाचं माहीतच आहे सगळ्याला. कारण भीष्माचार्य कसे होते. भीष्माचार्याने 10 दिवस युद्ध केलं आणि भगवंताला भगवान म्हणले होते मी न धरी शस्त्र करी, मी हातात शस्त्र धरणार नाही. पण भगवंताला शस्त्र धरणारे लावणारे भीष्माचार्य आहेत. कारण जेव्हा अर्जुनाला लागू लागला बाण तेव्हा रक्त दडपिला, पण उठले कशाहून? त्या सारथीपणा करणं रथावून उठले आणि असं चाक घेतलं खाली. सुदर्शन घ्यायला सुधरलं नाही त्यांना. चाक घेतलं भीष्माचार्याच्या अंगावर गेले. तेव्हा भीष्माचार्य हसू लागले गदा गदा. म्हणले तुला म्हणलास ना, तू म्हणलास ना न धरी शस्त्र करी म्हणलास ना. असं त्यांचं भीष्माचार्याची प्रतिज्ञा त्यांनी करून दाखवलेली आहे. भीष्माचार्याचं काय सांगावं त्यांना. कारण त्यांनी असणारे कशी प्रयत्न करून कसे हे केलेले आहेत. 5 देवापासून जन्म 5 द्रोणाचार्यापासून संग्रहविद्येचं असे झालेले आहे. त्यांची कथा मोठी आहे. कारण असं असतं सगळं. आता ह्या ठिकाणी पांडवांना गोत्रवध लागला. युद्धाला सांगितलं त्याच्यामुळे आधी पांडवाला गोत्रवध लागल्यावर त्यांना थोडं वाईट वाटलं. कारण धर्मराजाच्या मनाला खुरकी राहिली की आपल्याला कशाला, आपण सगळे मारले, आपल्याला कशाला, आपल्याला पाप आहे, असं धर्मराजाच्या मनात खुरकुरी वाटू लागली. म्हणजे चला महादेवाचं दर्शन घेऊ. म्हणजे महादेवाचं दर्शन घ्यायला, पण महादेव कुठं दर्शन द्यायला तर देईनात ना. कारण यांच्या मागे एवढं पाप वाटलं होतं यांना. कारण माणसाच्या मनावर आहे सगळं. कारण माणसाचं मन या नाम मनुष्यानाम कारणम बंद. आपल्या मरणाला आपणच कारणीभूत आहे. आपल्या पापाला आपणच कारणीभूत. लोक करीत नाहीत पाप, लक्षात ठेवा. लोकांना काय माहिती. कारण आपण जगावर आपण ज्यावेळेस लोकांकडे बोट करतो तेव्हा 4 बोटं आपल्याकडे होते. लक्षात ठेवीत नाही. दोष देऊ नये. कारण हे कर्माचा गुण आहे. कारण कर्म कसं असतं विधी लिखित, त्याच्यामध्ये काहीच कमी होत नाही. कारण कोणीतरी दोषी होतो, ते कोणावर तरी नाव देता. कारण भगवंताला पांडवांना तसं करायचं होतं, कौरवांना मारायचंच होतं, पण अर्जुनाचं निमित्त झालं. ते मोप म्हणला मला नको, मी करीत नाही. कारण चुलते मामे गुरु यांचा न करी संहारो, याशी चंद्रायन प्रायचित्त कुंभपाका अनंत, ते तू सांगसी निभ्रांत कोण्या हेतू. देवा तुला भ्रांती झाली का आम्हाला हे सगळे मार म्हणायला? त्यांनी सांगितलं अरे मरण्यापरी सापेश खोटी, तुझं ज्ञान जडले ओकटे, ज्याच्याने मोक्ष प्रगटे ते तू नेनसी पारता. आणि तुला मारल्याचं पाप नाही लागत. कशामुळं लागत नाही? देव होता पाठीशी म्हणून. कारण मग आपलं कसं मी ब्रह्म आहे, मी वासुदेव आहे, मी असणारा मी कोण आहे? मी देव आहे असं म्हणल्यावर पाप लागत नाही. पण तितका निश्चय झाला पाहिजे. निश्चयाचे बळण तुका म्हणे तेच फळ. निश्चय झाल्याशिवाय आपल्याला कळत नाही ना. आपला निश्चय तितका होत नाही. आपले अलीकडं राहतो आपण. कारण असणारा त्याला अर्जुनाला पाप लागू दिलं नाही, देवानं लागू दिलं नाही. कारण दुसरं की ते कचवर झालं होतं, ते काढायचं होतं. कारण नाव राहतं, पण तुका म्हणे एका मरणाची सरीन उत्तमची उरे कीर्ती मागे. कशामुळं? कारण उत्तम कीर्ती कशी? कीर्ती तर कोणाची राहते आपल्याला नेहमी सांगावं लागतं की अर्जुनाची तर कीर्ती राहिली भगवान होते म्हणून म्हणा, कसं म्हणा. परंतु दुर्योधनाची कीर्ती आहेच किंवा. कारण त्यानं कसा वागला तसं वागू नये. कारण काय असतं, घामपुरती असते माणसाजवळ, गरमी असते. कसं असतं? कारण एकदा साखरे महाराजांनी गोष्ट सांगितली होती. म्हणजे आपण कसं वागतो. कारण आपल्या घरी असलं की आपण दांडगाई करतो माणसाला. पण ती बाहेर दुसऱ्याच्या घरी गेल्यावर करता येते का दांडगाई? तसं आपलं घर म्हणजे आपण इथेच सध्या मृत्यू लोकावर म्हणून आपण कोणावर दांडगाई करतो. परंतु आपल्याला दांडगाई करायची, आपण देवाच्या दारात गेल्या दांडगाई करता येईल का? मग भोगन येते फळं संचिताचे. कारण जे संचित आहे, जे इथं केलेलं आहे ते तिथं घेऊन जायचं आहे. लक्षात ठेवा. पैसा आदला काही घेऊन जायचं नाही, काही द्रव्य घेऊन जायचं नाही, काही कपडा घेऊन जायचं नाही. कपडा नाही अंगावर. कारण आला तसाच जातो. आला उघडा आणि जायचा उघडा. कारण तिथपर्यंत असतं, सोडून द्या. असं लक्षात धरावं की आम्ही वैकुंठवासीनं आलो याचं कारण तुकोबा म्हणा. आपण सारख्यानं म्हणता येतं का आपल्यासारख्या? कारण मी माझं खूप राहतो. पांडवांना गोत्रवध लागला. खुरखुरकी असणारी कोणाला? धर्मराजाला झाली. धर्मराजा म्हणजे आपल्याला जायचं पण म्हणजे महादेवाचं दर्शन घ्यावं एकदा. बरं म्हणजे महादेवाच्या दर्शनाला सगळेच निघाले. 5चे 5 धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव सगळेच निघाले. एका मागं चालले. एक तर ते का नाही महादेव काही दर्शन घेऊ देईना, तर पळायला लागली महादेव पुढे.
अरे म्हणजे असं का म्हणजे आम्ही दर्शनाला निश्चय बुद्धीनं आलो तुमच्या, कारण महादेवाच्या दर्शनानं अभिषेकानं पुण्य फार प्राप्त होत असतं, पाप फार जुळते, कारण ब्रह्महत्यासारखी पातक जाते तो महादेवाच्या दर्शनात. म्हणून महादेवाची सेवा चांगली. पण ज्याच्या घरी आहे त्याच्यावर का, आता मी सांगते विष्णू आहे मी, आमची इथं का नाही वैष्णव आहेत, आम्हाला महादेवाची सेवा नाही. खरं सांगायला काय गोड आहे, कारण जे आपल्या वाडवडिलांना जे सांगितले, माझ्या वडिलाची जे पुण्य आहे, माझ्या वडिलांना जे सांगितले ते मी करते. माहेरी आहे पण सासरी नाही आमची इथं. जास्त सोमवार नाही तर श्रावणातले फक्त करायचे, बाकी महादेवाची सेवा तुळस महादेव करायचा. पण आमची इथं बेलाचं पान हातात घेत नव्हते. पण आता निघाले हारी हारा नका करू, भेद नका घालू, भय नरका जाणे. आता निघाले. पहिले कट्टल वागत होते लोक, कारण शिवरात्री दिवशी सुद्धाच महादेवाची सेवा करत होते असं होतं म्हणे. पण म्हणे बरं का, मला ते माहीत नाही. पण आम्ही वैष्णव भक्त आहेत, आम्ही वैष्णव असणारे येतो, कारण वैष्णव आहेत आमची इथं. पांडुरंगाची बालाजीची सेवा आहे जे आपल्या घरी आहे ते. पण महादेवाच्या सेवेनं ब्रह्महत्यासारखं पातक जातं असं म्हणतात. आता आम्ही जिकडं तिकडं हिंडलो तर आम्ही सेवा करीत राहिलो होतो, अभिषेक वगैरे काही तसं नाही बरं. मग आता त्या पांडवांना ब्रह्महत्या लागली म्हणून त्यांना वाटलं आपल्या गोत्रवध झाला, महादेवाचं दर्शन घ्यावं. महादेवाचं दर्शन घ्यावं, महादेवाच्या मागं लागले. महादेव काही येऊ दिना जवळ. अख्खं शेवटी खूप खूप केलं. कुठं गेले तर, कारण केदारनाथच्या तिथपर्यंत पळत गेले. कुठं दिल्ली राहिली, कुठं केदारनाथ राहिला, तिथपर्यंत ते पळत गेले. महादेव शेवटी हाल्यामध्ये लपले. हाल्या होता तिथं, ते हाल्यामध्ये शिरले, कारण त्यांचे अधिकार तो परब्रह्मच आहे. महादेव म्हणजे काही सामान्य गोष्ट आहे का, देव सगळ्या बडे बाबा सगळ्या आधीचा देव आहे तो असणारा, कारण आई नाही बाप नाही त्यांना काही नाही. कारण ते महाराज म्हणते तसं आई तुला नाही, मला नाही आई तुला नाही सासू, तसंही त्यांचं. कारण ती पार्वतीला कोणी नाही, कारण पार्वती कशी आहे महादेवाची फार लाडकी हो. मांडीशिवाय तर बसतच नाही पार्वती, नेहमी मांडीवर असते, अखंड असणारी. कारण असते तिची इतकी महादेवाची. म्हणले देव आहे ना, तसंच आहे हो, तसंच आहे. मग देव जरी असले तरी काय संसार सोडलाय का, देवांजन असला. त्यांना मानसपुत्र झालेले आहेत दोन, गणपती आणि कार्तिक स्वामी, दोन पुत्र झालेले आहेत त्यांना असे मानसपुत्र. अशी पार्वती असणारे, असे महादेव असणारे. पण ते हाल्यास शिरल्यावर मग भीमाच्या हातात बाण होता, ते उडविलं मुंडकं त्यानं. कोणाचं ते हाल्याचं मुंडकं उडविलं. ते मुंडकं गेलं नेपाळमध्ये आणि पाठ राहिली केदारच्या तिथं. आजही आपण जाऊन पाहतोत ना, जे गेलेले ते पाहत येतं. तिथं काय लावायचं पाठीला, हळद आणि लोणी लावायचं, हळद आणि लोणी तिथं पाठीला लावायचं आणि मग पूजा करायची. तिथं पाठ राहिली कोणाची, ती हाल्याची. म्हणजे हाल्या नाही बरं का, महादेव येते. आणि नेपाळला 5 मुंडकी आहेत त्यांची तिथं, म्हणजे चौकून 5 तोंड येतं. चौकून पाहायला जागा आहे, मोठा नंदी तिथं. पाहिलेलं सांगायचं, आपल्याला काय कळतं. आपण कुठं अभ्यास करून एवढे घ्यायला मोठे म्हणून नाही ना. कारण पण एक आहे की साठविला राहे हृदय संपष्टी, बाहेर दाखवटी मूर्ती उभी. कारण हृदयामध्ये साठीलेलं असं, कारण प्रेम येते त्याच्याबद्दल, आनंद वाटतो, अश्रू येते. असं काहीतरी असं पूर्वीचं तेवढं माझं म्हणून सांगायचं. मग आता ते पशुपती तिथं पशुपतीला 5 मुंडके येतं आणि इथं केदारला नुसती पाठ आहे. तर हे दोन्ही जर केलं तर 1 लिंग होते. हे दोन्ही जर झालं तर अर्धाच लिंग होते त्याच्यामध्ये. असे महादेवाची सेवा आहे. असे महादेव येतं, असा श्रेष्ठ असणारे महादेव आहेत. कारण पावले तर खूपच पावत आहेत, आणि नाही एखादंच काही चुकलं तर महादेवाला जमत नाही ते महादेवाला. कारण ते नंदीला सुद्धा जमत नाही, कारण त्यांची नंदीचा जन्म असा ऐकलेला मी पोथीत नाही वाचला बरं का तो. पण एका ऋषीच्या शिंडीतून जन्म झालेला आहे म्हणजे नंदीचा, असं ऐकलं तर त्या महादेवाच्या याच्या कथेमध्ये. कारण एवढे श्रेष्ठ महादेव. पण महादेवाबद्दल नंदीला हे, नंदीबद्दल महादेवाला प्रेम, ते 2 जण असणारे. असा असणारा त्या ठिकाणी केदारनाथ असणारा आणि पशुपती असणारा, हे 2 लिंग आहेत. मला जास्त लिंगाची माहीत नाही एवढी, पण आहे ते सांगितले असे आहे. कारण हे देव कसा आहे, कशामुळे झाले, तुमच्या आमच्यामुळं. कारण श्रद्धा भक्ती बडाया, श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे, प्रेम पाहिजे. देवाबरोबर काम नसला पाहिजे, क्रोध नसला पाहिजे. कारण लोभ तर फारच वाईट आहे. कारण लोभानं काय करतं माणूस, चोरी करायची कळत नाही, कोणाचं काय घ्यावं ते कळत नाही, कुठं पाप आहे का पुण्य कळत नाही. आणि तितक्यात का नाही मी आबालाच आहे. कारण स्त्री जातीला फार पाप करायची सवय, कारण धाड असतं तिथं. मला पाहिजे ती कळत नाही. कळायल्यावर नाही हात लावीत. मग चांगल्या होऊन गेलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे सगळ्या.
कारण असणाऱ्या गेल्यात धनगराच्या ह्याच्यात गेल्यात हो, ब्राह्मणाच्या तर गेल्यात, आपल्या आहेत दासीची राणी झाली, अहिल्याबाई शिवभीत झाल्या, किती त्यांनी तरी केलेलं आहे. काय स्त्री करीत नाही असं म्हण नका, पण क्वचित. कारण मोह स्त्री जो मोह कसा आहे, कारण पापाचा बाप आहे मोह. नेहमी माणसानं मला मला करू नये. गरज असतं ते घ्यावं लागतं, तसं बनायचं नाही. कारण गरज असल्याला घ्यावं लागतं, द्यावं लागतं. कोणाला गरज पडली तर द्यावा, कारण पर उपकाराचं पुण्य आहे, पर पापाचं पाप. विनाकारण लोकाला पाप देऊ नये, त्रास देऊ नये विनाकारण. आणि यांना विनाकारण लोकांचं घेऊ नये, कारण आपल्याला एवढं माहिती आहे, कारण आपल्याला परमेश्वरानं दिलंय तेवढ्यात आपण समाधानी म्हणायचे. हेच मला पुरे आहे असं नेहमी समाधानी म्हणायचे. कारण समाधानीसारखं सुख नाही आणि परस्तावासारखं दुःख नाही. कारण परस्ताव होणं म्हणजे सगळं आठवतं मागलं, अरे गडे मी असं करून येईन केलं असं वाटत असतो. तसं नेहमी समाधानी का ठेवाई, शांतता ठेवाई, भगवंताचं चिंतन घ्यावं, चिंतन करावं. आल्यानं संसारा हेच करा सांगितलंय. कारण आपल्याला जायचं इथून, जाणार आहेत आपण, पॅसेंजर आहेत इथले. कारण इथले राहणार आहेत का, नाही ना, राहायचं नाही आपल्याला इथं. राहायचं असलं तरी कोणी ठेवणार नाही. कारण काळाची आवडी पडली बाजीवा, सोडविना तेव्हा माय बाप कोणी सोडवित नाही. नुसते बघते तर आमचे महाराज सांगतात, बघा ना कसा चाललाय ते, कसे डोळे करा असे म्हणतात लोक. कारण बघा ना तेच कसा चाललाय ते, कारण कोण आहे तिथं करणारा. कारण त्याची सत्ता आहे सगळी. जीव दिला भजनाला दिलेला आहे आपल्याला, जीव दिला दान. कोणाला म्हणावं भगवंतानं की भजन करा, आल्यावर चांगलं वागा, चांगलं करा. तुम्हाला यायचं तर आहेच, जायचं तर आहेच. मरण ही अट्टळ गोष्ट आहे, कुठंच कोणाला चुकलं नाही. चुकणार आणि चुकीले ते दोन फक्त मी मागून सांगून गेलेले आहे. कारण त्यांनी आम्ही असणारा कोणी म्हणावं ते, कुणी म्हणावं आपलं तुकाराम महाराजांनी म्हणा की, कारण तुकाराम महाराज काय म्हणले की आम्ही काळाला पाय देऊन गेलो तर आम्ही माथा दिला पाय. कारण त्यांनी दिले तर काळ असणारा आपल्या ज्याला जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. जगाला खाल्लं आणि अजून एक खाणार, त्याचं खाजच आहे. कारण मृत्यू लोकांवर आल्यावर त्याचं खाजच आहे काळाचं. पण काळाची आवडी पडली बा जेव्हा, सोडून घेणं तेव्हा माय बाप. कारण आईबापसुद्धा जवळ असते तो, पण कोणी कोणाचं नाही. सोडविना बहीण पाठीची बहीण आणि कुसोयरे भले भले कोणी राहत नाही. कारण आपली पत्नी असते ना, ती पत्नीसुद्धा दारापुस्तक शास्त्र सांगितलंय तिला दाराच्या बाहेर यायला सुद्धा सांगितलं नाही. विचार करावा, विवेक करावा, हे विवेक आहे आपल्याला. कारण सांगते संत, कारण तिळभर अभिमान झाला तर तेही आपल्याला घातकच आहे. अभिमान करू नये, पण आपल्याला सोडविना तेव्हा चक्रपाणी, एका चक्रपाणी वाचून या. सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून, आपल्याला सोडविणारा एकच आहे. आपण नेहमी विचार करावा, विवेक करावा आणि विवेकानेच वागावं. कारण ह्याच नरदेहामध्ये विवेक आहे. कारण अनेक पशु पक्ष्याला नाही विरेत. कारण अनेक योनी आहेत आपल्याला माहिती आहे. कारण ते योनीमध्ये आहेत का काही, कारण त्यांनी करून पाहिलं भगवंताने आली त्या योनी, पण त्याच्यात कुणी देवाला भरणारच नाही. तर करून मनुष्य देहच असणार आहे. म्हणून आपल्याला ज्ञानोबाने सांगितलंय की मनुष्य देहाचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे, ऐसा अधिकार नारायणे दिलेला आहे. तुला अधिकार एवढा द्यालाय ना, तू ते कर. कारण आलोत कशा करता, करायचं काय, जायचं काय हेच कळत नाही आपल्याला. या ठिकाणी पूर्णविराम. गोपाल कृष्ण भगवान.